विठ्ठल आवडे प्रेम भाव. ज्याला कोण्याही क्षेत्रात मोठं व्हायचं का, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, आदी करून आमचं आध्यात्मिक परमार्थिक क्षेत्र असेल, किंवा माझा शेतकरी राजा असेल, ज्याला ह्या कुठल्याही क्षेत्रात पडल्याच्या नंतर जर उंच शिखर गाठायचं असेल, मान सन्मान लौकिक जर प्राप्त करायचं असेल, माणूस म्हणून जर जगणं असं लोकच म्हणायला पाहिजे असं स्वीकारायचं असेल, तर त्यानं कामावर जे प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. काम जिंकला की क्रोध येत नसतो. हा काम्या हरामखोर फार भडवाय. ह्या काम्यासारखा नालायक जगात आतापर्यंत बदमाश कोणीच जन्माला आला नाही. किती बदमाश, किती हरामखोर हा काम्या. यानं पंढरपुरातल्या मालकाची पण बेइज्जती केली, यानं काशीतल्या मालकाची सुद्धा प्रतिष्ठापनाला लावली. इतका हा काम्या नालायक आहे. काम्या म्हणजे कोणी माणूस नाही. काम काम वासना. हरी हराची आभरू घेतो भय नाही त्याशी. हरी म्हणजे विष्णू, पंढरपुरातले मालक, आणि हर म्हणजे काशीतले मालक. यांनाही बेजार केलं. एक नालायक राजा प्रांताला दुःख देत होता अण्णा, आणि तो नालायक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो प्रांत सुखी होत नाही असं पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, आणि तो नालायक मरत नव्हता. म्हणून देवाला त्याच्या पत्नीला आपलंसं मानावं लागलं. तिचं नाव होतं वृंदा. जराशी कामाची झळ लागली म्हणून पंढरपुरातले मालक 350 गंगेपैकी एक पवित्र गंगा नेपाळ नावाच्या देशात गेली, आणि या नेपाळ नावाच्या देशातल्या गंगेत पंढरपुरातले मालक पाषाण शालिग्राम नावाचा दगड होऊन पडले. इतका कामे हरामखोर आहे. काय फजिती केली माझ्या काशीतल्या मालकाची. एके दिवशी काम हा काशीतल्या मालकांना भेटला, नमस्कार केला असेल. काय चाललं रे काम, काय नाव ने बरं आहे. जरा उच कानानं बोलला. शिवजी म्हणले, का रे जरा तरतर करायला का आषाढ महिन्यातल्या शिदळासारखा. नाही म्हणे, काय त्यांना जे चालते ते चालते. थोडा काय बोलले असतील शिवजी. थोडासा ह्या काम्याला राग आला आणि आईसाहेबांकडे गेला. आईसाहेब म्हणजे माझ्या पार्वती आईसाहेब, काम किती विचित्र आहे हे म्हणून जिंकायचं आहे. आईसाहेब एक काम करता का. काय रे. मला असं वाटतंय तुम्ही एक रूप घ्यावं 2 तासापुरतं. आणि ह्या काम्यानं पार्वती मातेला रूप दिलं 2 तासाकरता. त्या रूपाचं नाव आहे बिल्लिनीचं रूप. बिल्लिनीचं रूप. एका वनात प्रवेश केला. विशिष्ट प्रकारचे वन श्रीमद भागवतात, पुराणात, ग्रंथात, शास्त्रात, वेदात आमापाशी वन आले. काम्यक नावाचं वन असेल, अंबिका नावाचं वन असेल, चैत्र नावाचं वन असेल, मधु नावाचं वन असेल. अशा एका विशिष्ट प्रकारच्या वनामध्ये, त्याचं नाव घरी गेल्यावर शोधा, मोबाईल मोठाले तुमच्याकडं. त्या वनामध्ये पार्वती आईसाहेबांनी प्रवेश केला. पाठवलं तिथं भिल्लनीच्या रूपात. आणि हा बदमाश काम्या पाठीमागून शिवजीला घेऊन गेला. वनात त्या रस्त्यावर शिवजीला सोडलं आणि आपण थोडासा आडंगी राहिला. भगवान शिवजीनं त्या भिल्लनीकडे पाहिलं. ती भिल्लीन प्रत्यक्ष पार्वतीच होती ना अण्णा. तिचं रूप कसं झाकलं. पण ते रूप पाहिल्याच्या नंतर या नालायक काम्यानं शिवजीला लाल रंगाच्या फुलाचा स्पर्श केला. काम उत्पन्न झाला आणि भगवान शिवजी भिल्लिनीला बोलले, भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. शपथ वेदामतितम पुनित भयो जाश्वनीला पंचाननं भय गिरिजापतयो पाशुपतारुडायाति दण्डमुण्डे श्रियं आधिपत्यं कैलासाति वयोनां
भिल्लियं चक्षुरूपे शिवयं विवस्त्रादि जायते नैवं गांजा कसं लिखितं हे काय गांजा कोक्यान दिला असेल त्याची ब्रह्मांड या विश्व ज्याच्या दृष्टीत सामावलंय अशा शिवजीला युवस्त्र व्हावं लागलं. युवस्त्र युवस्त्र इतकं कामी चित्र आहे. आणि हा काम जो कोणी जिंकेल का त्याला नर नावाची पदवी आहे. फार कठीण काम जिंकणं. काम जिंकणं इतकं कठीण इतकं कठीण इतकं कठीण. एखाद्या वेळेस समुद्राचं पाणी किती थेंब आहे लिटर क्युसेस असं नाही मोजायचं. किती थेंब आहे हे मोजता येणारी काही विद्वान लोक असतील. आकाश किती येते हे सांगणारी काही विद्वान आहेत. प्रकाशाचे किरण खाली यायला किती वेळ लागतो हे सांगणारी काही विद्वान लोक आहेत. तरुणची व्याप्ती मोजणी आकाशाची पोकळी मोजणं अशी विद्वान लोक आहेत. पण काम धरणं फार अवघड आहे. काम बांधणं इतकं अवघड आहे. नदीच्या पात्र तुडुंब भरलेलं काम किती विचित्र आहे. आणि मग ज्यांनी जिंकला ते किती अधिकारी आहेत. दोन मुद्दे आजच्या कीर्तनात तुम्हाला सांगतोय. विठाला नदीचं पात्र तुडुंब भरलंय. एका साधूला पहिलं तीराला जायचं होतं. खरं तर त्या साधूनं मनात आणलं असतं आणि आपलं आसन त्या पाण्यावर टाकलं असतं. अण्णांना आसनाला सांगितलं असतं चल पलीकड, तर पाण्यावर आधार आसन गेलं असतं. एवढा मोठा साधू होता. ते काय गोट्या खेळणार नव्हता, 2-4 अभंग पाठ असणारा नव्हता. ते काही तंबाखू खात नव्हता, गुटखा वडीत खात नव्हता, बिड्या वडीत नव्हता. असा निष्पाप सासू आहे तो. निष्पाप अशा साधूला पहिलं तीराला जायचंय. पण पाण्याचं पात्र पूर्ण भरलेलं आहे. नावा होत्या अशा बऱ्याच बांधलेल्या, पण एकाही नावेत माणूस नाही. आणि एक नाव नुसतीच निघाली. आवाज दिला, थांबल्या गेली नाव. मला यायचंय धरून पाहिलं होतं. पण जवळ गेल्यावर लक्षात आलं अण्णा नाव हाणणारी बाई आहे. नाव हाणणारी बाई आहे आणि बसणारा एकटाच पुरुष आहे. असू द्या ड्रायव्हर बाई, गाडीची ड्रायव्हर जरी बाई असेल आणि त्या गाडीमध्ये जर पुष्कळ माणसं असतील तर आपल्याला काही भीती नाही कशाची. पण गाडी चालवायला एकच बाई, बसायला एकच परपुरुष आहे. मग जरा शेक लागतच ना त्या गोष्टीचा. कारण बघणाऱ्याच्या दृष्टीत इतकं रॉकेल आणि पेट्रोल भरलंय, पाहणाऱ्याच्या अंतकरणात इतकं काळकूट डांबर भरलंय. त्यांच्या दृष्ट्या चांगल्या नाहीतच ना. माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या येतात. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते आणि ज्याच्याकडे धुपण नाही त्याला माश्या चावत्यात. इतका विचित्र स्वभाव आहे. माणसं व्यक्ती तितक्या प्रकृती. काय विचार करतील, काय कोणाविषयी बोलतील, काही मेळ नाही ना माणसांच्या बाबतीत. मग नाव चालवण्यासाठी बाई एक आहे, एकटी बाई आहे. आणि बसणारा एक तारुण्य दशेतला साधू आहे. कसं बसावा. फ्रीज मधलं घट्ट झालेलं लोणी, थंडीतलं घट्ट झालेलं लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा धर्म आहे. एकांत स्त्री आणि पुरुषाला की काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा धर्म आहे. म्हणून मला वाटतंय पैठण मधल्या मालकांनी नमूद केलं स्त्रियांच्या बाबतीत थोडंसं दूर राहत जा. परमार्थात पण व्यवहारात पण. आपली स्वतःची बायको सोडून प्रत्येक बाईला जगदंबा दुर्गा म्हणून लांबूनच नमस्कार करायचा, अशी ज्याची वृत्ती असेल त्याला दगडावा आपटा त्याला मरणच नाही. तो कोण्याही क्षेत्रात मोठा होईल, कोण्या क्षेत्रात मोठा होईल. म्हणून नको नको स्त्रियाचा करीती आघात पुरुषाची धर्म सिद्धांत आहे. वा, एका ठिकाणी तर इतकं कडक बोलले, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, सानिध्य नकोय. क्षेत्र कुठलंही असू द्या. मोठं व्हायचं असेल परस्त्रीला जगदंबा म्हणा, दुर्गा म्हणा, सावित्री म्हणा, सीता म्हणा, लक्ष्मी म्हणा. मालकांचा पुरावा आहे. अन्न अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वाक्य मालकांचं माझ्या. परस्त्रीला जर आपण विटेवरची रुखमाई समजिलं तर बँकेतले पैसे जळत आहेत का.
5 कोटी रुपये एकरची जमीन कोणाला असन तिचा भोगा होतो का, राखुंड होतं का, ती उडून जाते का, घरातलं आपलं घर पेटतं का? किती सोपा परमार्थ आहे आपला. परमार्थ अभ्यासापेक्षा आचरणाला जास्त किंमत देणारा आपला संप्रदाय. अभ्यासाला नाही. अभ्यास काय, मुसलमानांना ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्यात, युमा पठाणला 9 अध्याय पाठ आहेत, मुस्लिम समाजाचा माणूस आहे, त्यांनी पाठ केल्यात. काय नाही त्याच्यात एवढं. अभ्यासाला काय किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. लोकांना सांगतो किती गोड, त्याच्यापेक्षा वागतो किती भडव्या नीट गोड हे सांग. विठाला विठाला काय माहिती का, आमच्या नालायक वागणाऱ्या लोकांचा दोष नाही, वाईट वागणाऱ्या वक्त्याला आणून तुम्ही पैसे देता, त्यानं केलेलं पाप तुमच्या बोकांडीवर अर्ध पडतंय. दोषी तुम्ही आहात. तुम्ही पक्वादे असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, मद्यपान करीत असेल, व्यसन करीत असेल, आणि तरी तुम्ही म्हणता असताल ते लयच चांगलं आहे, त्याला आणाच, तर फेडा मग पाप. घराला कुपाट्या लागत्या तुमच्या. विठाला विठाला इथे मानसिकता फक्त चांगलं पाहण्याची, चांगला पाहण्याचा संबंधच नाही परमार्थात. परमार्थात चांगलं ऐकण्याची भूमिका ठेवा. तुम्हाला वाईट बघण्यासाठी, वाईट ऐकण्यासाठी भारतात खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर काय कपडे काढून नाचायचं तर नाचा, पण इथं फक्त कीर्तन चांग, कीर्तन चांग, ओयांग हरिरूप. तत्वाच्या, सात्विकतेच्या, विवेकाच्या बोधावर आरूढ असलं पाहिजे माणसानं 2 तासाकरता. त्याचं नाव कीर्तन आहे. विठाला बसले नावेत, निघाली नाव. जे व्हायचं ना तेच झालं. नदीच्या अर्ध्या पात्रात नाव गेली की साधूला त्या मुलीचं रूप पाहिल्याच्या नंतर काम उत्पन्न झाला. पारणिरोर जयती पारणिया. पुराण सांगते हाताला शास्त्राच्या भाषेत पारणी म्हणतात, कर म्हणत असेल कोणी, काय नाना प्रकारचे, पण पारणिरो जयस्तु पारणिया. तिच्या हाताला ओले हंता हंता त्या नावेचे स्पर्श केला, हात झटक. हो ते म्हणलं काय वेडीस, नाव हाकतेस, माशा धरणाऱ्याच्या कुळात वावरतेस, आणि माझ्यासारखा साधू तुला धर्मपत्नी म्हणून स्वीकारायला काय वावगे. लगेच पाणी ग्रहण केलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयम् ईशानायामिदमङ्गलेन भयजनो नवदाम्पत्या सुधाययां वरवरयते रूपेति कन्यां भवस्वरूपानां मंगलपयव्यक्तानां यति कृषिविष्टं मित्रसजन भयो आप्तेष्ट पंचतत्त्वानां वैशान्तरो वयजायते सुमंगले च वयस्थिता तदेव सावधान. काय शास्त्र गोड आहे अण्णा आपलं. चुलीत घातलो काय काय भडवेनं, काय काय हरामखोरायनं लग्नातले विधी पण चुलीत घातले. मंगलाष्टक पण नीट म्हणीनत. कसले मंगलाष्टक व्हायला पाहिजे. शास्त्र म्हणे राज्य ही तृण मानावे. निदान मंगलाष्टक तरी आपल्या पोरायच्या लग्नातले चांगले करा. आणि काय हिंदुत्वाच्या नावानं बोंब ठोकायची, खिशाला बिल्ली लावणं काय, भगवे झेंडे घेणं काय, आणि कृतीत तर कवडीचे नाहीत. विठाला 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 ज्यांना तुम्ही हातात भगवा झेंडा घेऊन शिव्या देताना ती लोक धर्माच्या सभा घेत नाहीत, ते धर्माचं अनुकरण करतात. तुम्ही धर्माच्या सभा घेता पण धर्माचं अनुकरण करत नाहीत. याच्याकरता आपण त्यांच्या पाठीमागे. म्हणून शेळीच्या माग लांडगं लागल्यावर त्या शेळीचा जीव कसा वचवच होतोय तसा तुमचा जीव वचवच व्हायलाय. ते काही दिवसांना आपल्याला हाणतेत का काय. याचं एकमेव कारण आहे आपण धर्माचं अनुकरण करत नाहीत. विठाला अहो शास्त्रानं वेदानं
पुराणानं स्वीकारलेल्या देवांना संतांना मानणं हे धर्माचं अनुकरण आहे. आणि भंगाऱ्या नालायक शास्त्रानं न स्वीकारणाऱ्या, वेदानं न स्वीकारलेल्या, पुराणानं न मानलेल्या भडव्या हरामखोरायला तुम्ही बोकांडीवर घेता. हे धर्माचा विशुद्धपणा आहे. विठाला यायला राग आला तर पुन्हा कीर्तनाला बोलवायचे नाही. नका बोलू. असा पाईप आहे मला पैशाचा. मी काही कोणाच्या मागं लागे नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नका बोलू. एक गाव रक्षण 10 अगर भिक्षा, त्याला काय पाहायचं काम आहे. पण इथं चांगलंच बोलन. तुम्हाला पटू न पटू काय मी काय चोंबाळीत नाही. हे नाही महाराज 2-4 हजार आगाव घालतो. मैं आंड्रवेली धुई तुही बायको धुई. कोण बसलं वचकाळ लोकायला चोंबाळीत.